सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. एखाद्या बंदिस्त केलेली जी आकृती असते त्या बंदिस्त केलेल्या आकृतीनं जी व्यापलेली जागा आहे त्या जागेला काय म्हणायचं? एकदम बरोबर आहे, क्षेत्र. आणि या क्षेत्राच्या मापाला काय म्हणायचं? एकदम बरोबर आहे, क्षेत्रफळ. तर आज आपल्याला पाहायचं आहे क्षेत्रफळ हे प्रकरण. या प्रकरणामध्ये आपण आयत आणि चौरस या दोनच आकृत्यांच्या क्षेत्रफळांच्या बाबतीत माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रफळ एवढं सोपं प्रकरण कोणतंच नाही आहे. एकच गोष्ट त्यात लक्षात ठेवा. हे बघा, आता हे चौरस आहे, तर चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात, म्हणून चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. हे एवढं समजलं तुम्हाला? जर समजलं असेल तर पक्क पाठांतर झालं असेल तर लिहून ठेवा. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. त्यासोबतच आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय? आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात ना, मग एवढं सोपं आहे, सहज लक्षात ठेवा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच काय? फक्त त्यांचा गुणाकार केला तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ मिळतं. झालं. अरे संपलं प्रकरण. मग एवढं सोपं आहे की बस. आणखीन एक सगळ्यात शेवटची गोष्ट, शेवट गोड करायचा. ज्या वेळेस तुम्ही क्षेत्रफळ काढताल त्यावेळेस आलेल्या उत्तराला चौ म्हणजे चौरस हे एकक लावायचं. जर ह्यांची मापं सेंटीमीटरमध्ये दिली असेल तर क्षेत्रफळ काढल्यावर त्याचं उत्तर चौरस सेंटीमीटर लिहायचं. जर ह्यांची मापं मीटरमध्ये दिली असतील तर उत्तर काढल्यानंतर सगळ्यात शेवटी चौरस मीटर लिहायचं, नुसतं मीटर लिहायचं नाही. बाकी उरलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी जसं जसं तुम्ही गणित सोडवताल तसं तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागतील. मग उघडा तुमचं पुस्तक आणि पहा, अत्यंत महत्त्वाचं आणि खूप सोपं असं हे प्रकरण. त्या अगोदर शिकवण्याचा मार्गदर्शन घेण्याच्या अगोदर तुम्ही क्षेत्रफळ या प्रकरणातले सगळे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवून पहा. आले तर आले आणि चुकले तर चुकले. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना ज्यांना हे प्रकरण अवघड वाटतंय ते हे एकच प्रश्न सोडवून बघा आणि मला सांगा अवघड आहे का सोपं आहे. काय दिलंय प्रश्न पहिला? दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ किती चौरस एकक आहे असं म्हणलंय. आणि नंबर एक चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर एक चौरस एकक. आता हे एक चौरस आहे ना, तर या एका चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे हे एक चौरस एकक आहे. किती आहे? एक. मग ह्याचं एक, ह्याचं एक, ह्याचं एक, ह्याचं एक, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे काय झालं? 11 चौरस एकक. कुठं आहे पर्यायात? पर्याय नंबर 1. किती वेळ लागला रे? फक्त 10 सेकंद. मग मला सांगा, ज्या प्रकरणामधले प्रश्नाची उत्तरं 10 सेकंदात येतात ते अवघड असते होय? गैरसमज काढून टाका. खूप सोपं प्रकरण आहे. पहा पुढचा प्रश्न. आणखीन एक संधी देतो तुम्हाला. आता हाही दुसरा प्रश्न बघा आणि तुम्हीच ठरवा हे अवघड आहे का सोपं. ज्यांना ज्यांना वाटतंय ना हे प्रकरण अवघड आहे त्यांच्यासाठी बरं का. दुसरा प्रश्न. 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता मला सांगा, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला पाठ आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. मग आता हे चौरस आहे ज्याचे प्रत्येक कोन काटकोन असतात, सर्व बाजू समान मापाच्या असतात. अशा चौरसाच्या एका बाजूचं माप 12 सेंटीमीटर दिले आणि आपल्याला विचारले क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजेच काय रे? बाजूंचा गुणाकार, बाजू गुणिले बाजू. मग 12 गुणिले 12 केलं तर 12 दुनीचं 12 1 12 12 दुनी 24ला 4 हातच्याला 1 12 2 12 1 12 आणि 12 आणि 2 14 144. कुठं आहे पर्याय? 144 चौरस सेंटीमीटर. मग मला सांगा काय अवघड होतं? ह्या प्रकरणा एवढं
सोपं प्रकरण कोणतंच नाही, हे मनामध्ये तुम्ही ठासून भरा. पाहूया आणखीन एक सोपा प्रश्न क्रमांक 3. एका आयताची रुंदी 20 सेंटीमीटर असून परिमिती 160 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती असेल? आता बघा, क्षेत्रफळ म्हणले म्हणजेच सगळ्याचं एकक क्षेत्रफळाचं चौरस असते बरं का. ह्या पर्यायातून उत्तर काढायचं. काय दिले प्रश्नात? आयताची फक्त रुंदी दिली आहे, लांबी नाही. जर लांबी दिली असती तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणला असतात. लांबी गुणिले रुंदीचा गुणाकार करायचा, उत्तर काढायचं, झालं, पर्याय शोधायचं. पण आता इथं दिलंय परिमिती. अरेच्या, परिमितीचे गणित तर मागच्या प्रकरणात तुम्ही सोडवलेलेच आहेत. किती सोपे होते. परिमिती दिली आहे 160. मग आता या परिमितीवरून तुम्हाला लांबी काढायची आहे. हे तर तुम्ही चिल्लर आहे तुमच्यासाठी. ह्याच्या अगोदरच्या प्रकरणात खूपदा काढलेले आहेत तुम्ही अशा. मग ही रुंदी 20 आहे, म्हणजे ही सुद्धा किती झाली? 20. 20 आणि 20 किती झाले? 40. आणि ह्या सगळ्यांची बेरीज किती आहे? 160. मग हे 40 ह्या 160 मधून जर वजा केले तर उरतंय किती रे? 120. मग हे 120 काय आहे? ह्या दोघांची मिळून माप. मग आता दोघांचं माप समान आहे, मग 120च्या अर्ध किती? 120च्या अर्ध म्हणजे 120ला आपण जर 2 न भागलं, 2×5 = 12. 12मधून 12 गेले, 0 वरून घेतलं 0. 60. एकदम बरोबर आहे. म्हणजे ह्याचं माप आलं 60 सेंटीमीटर, ह्याचं माप आलं 60 सेंटीमीटर. अरे झालं ना. मग जर आपल्याला लांबी कळाली तर लांबी गुणिले रुंदी करा. मग 60 गुणिले 20 केलं तर काय उत्तर येईल? 6 × 6 = 6 × 2 = 12. आणि या 12च्या पुढं हे 1 0 लिहा आणि हे 1 0 लिहा. उत्तर किती आलं? 1200. आणि क्षेत्रफळाचं एकक चौरस म्हणून पर्याय नंबर 2 1200 चौरस सेंटीमीटर. लगेच 2 नंबरचा पर्याय तुम्हाला रंगवायचा आहे. झालं गणित. किती सोपं होतं. चला पाहूया प्रश्न 4. एकदम सोपा आहे बरं का. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 14 सेमी व 6 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताच्या परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? असं म्हणले बरं का. आता पहिलं प्रश्न समजून घ्या. आयत दिलाय, या आयताची परिमिती काढा म्हणलंय, आणि या आयताच्या परिमिती एवढं एक चौरस आहे, तर त्या चौरसाची परिमिती आहे. आलं का लक्षात? कशा एवढं? ह्याच्या एवढंच, परिमिती एवढं. तर त्या परिमितीच्या मापावरून ह्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचंय. अगदी सोपं आहे. मग टप्प्याटप्प्यानं करा. सोपं सोपं सोपं. आता बघा, आणि हे जे घाम आलाय ना, हे मेहनतीचं आहे बरं का. नाही तर तुम्ही म्हणताल सर गणिताला घाबरले म्हणून घाम आला. तसं नाही, मेहनतीचं आहे, हे लक्षात ठेवा. मग आता 14, ह्याचं माप 14. 14 × 1 = 14. हे 14 आणि 6 किती झाले? 20. ह्या दोघांचं 20 आणि ह्या दोघांचं 20. 20 आणि 20 40 चौरस चौरस कशाला येतं रे? एकक क्षेत्रफळाला. आणि परिमिती म्हणल्यावर काय? नुसतंच सेमी. मग ह्याचं झालं 40 सेंटीमीटर परिमिती. मग ह्याची सुद्धा किती आहे? 40 सेंटीमीटर ही परिमिती आहे. मग आता एवढं समजलं, ह्याची परिमिती जेवढी आहे तेवढी चौरसाची परिमिती. आता याचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजू गुणिले बाजू. मग बाजू माहिती पाहिजे. मग या चारही बाजूंचं माप मिळून 40 आहे, तर एका बाजूचं माप किती? एका बाजूचं माप 10 सेंटीमीटर. मग एका बाजूचं माप 10 सेंटीमीटर, तर ह्याचं क्षेत्रफळ किती? बाजू गुणिले बाजू म्हणजे 10 गुणिले 10, 10 10 100. आलं राईट. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4 100 चौरस सेंटीमीटर. अगदी सोपं. चौथ्या प्रश्नाचा पर्याय पण 4च आहे. पहा बरं विद्यार्थी मित्रांनो, 5वा प्रश्न. हाही प्रश्न एकदम सोपा आहे बरं का. काय म्हणले? 12 मीटर रुंदी व 16 मीटर लांबी असलेल्या बागेत
4 मीटर बाय 6 मीटर या मापाचे वाफे करायचे आहेत, तर असे किती वाफे तयार करता येतील? अरे किती सोपा प्रश्न आहे रे. बरं, तुम्हाला वाफे म्हणजे माहिती आहे ना? वाफे म्हणजे काय? गट. जर समजा बागेमध्ये पाणी सोडलं तर सगळ्या बागेतच पाणी जाईल ना. पण 4x6चे वाफे तयार केल्यामुळं काय की त्या वाफ्यात पाणी सोडलं की फक्त तेवढ्याच ह्याच्यात जाणार. पुन्हा दुसरं असे वाफे तयार करायचे आहेत. मग आता आपल्याला किती बाय कितीचं करायचं आहे? 4x6चं. बाग किती आहे? 16x12. मग पहिल्यांदा ह्याचा गुणाकार करून घ्या. 16 गुणिले 12 म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ काढा. किती आहे? 12. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 सख 72ला 2 हातच्या आले 7, 12 1 12, 12 आणि 7 19. आता मी इंग्लिशमधून लिहिले बरं का. समजा 192. मग आता ह्याचं क्षेत्रफळ काढलात. आता ह्याचं काढा. 6 गुणिले 4. आता ह्याच्यात सुद्धा काय करायचं आहे? ती आपल्याला बरोबर ह्याच्यामध्ये अशा प्रकारे असा भाग करून वाफे तयार करायचे आहेत बरं काय. बघा हे असे वाफे तयार करायचे आहेत. ठीक आहे, हे असा वाफा तयार करायचा ई. तर हे किती आहे? हे आहे 4x6 आहे. बरोबर आहे. मग 6 चौक किती होईल? 24. अरे मग आता ह्या 192ला 24 न जर भागलं तर किती होईल? 24 1 24 आणि 24 8 92. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. काही नाही, ह्याचं क्षेत्रफळ काढलं, त्या वाफ्याचं क्षेत्रफळ काढलं आणि वाफ्याच्या क्षेत्रफळानं ह्या क्षेत्रफळाला भागलं. झालं उत्तर. एकदम सोपं होतं. पहा बरं 6वा प्रश्न. अरे चाहे 6वा प्रश्न तर बऱ्याच जणांनी तोंडीच सांगितला असेल. 4 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस आणि लांबी 8 सेंटीमीटर व रुंदी 2 सेंटीमीटर असलेला आयत यांच्या क्षेत्रफळामधील फरक किती? किती सोपं आहे. चौरस दिलेलं आहे, चौरसाची बाजू 4 सेंटीमीटर, आयत दिले, आयताची लांबी 8 आणि रुंदी 2 दिली आहे. दोघांचं क्षेत्रफळ काढायचं आणि दोघांच्या क्षेत्रफळातला फरक. तोंडी आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4 बरोबर आला इथं 16 चौरस सेंटीमीटर आणि आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे 8 गुणिले 16 केलं, 8 गुणिले 2 केलं तर 16 चौरस. हे लक्षात ठेवा, चौरस सेंटीमीटर. आणि जर तुम्ही उत्तर पाहिलात हेही चौरस 16 आले, हेही 16 आले. मग 16 मधून 16 गेले किती? 0. म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 0 चौरस सेंटीमीटर. हाही अत्यंत सोपा प्रश्न होता. पहा बरं बालमित्रांनो 7वा प्रश्न. हाही अत्यंत सोपा आहे बरं का. आकृती दिसली की सोपं असते. शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत. आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील? आता बघा किती सोपा प्रश्न आहे हा. आता आपल्याला विचारले ह्या मोकळ्या भागात अजून किती चौरस बसतील. आता त्यासाठी काय करायचं? आयताची लांबी रुंदी मोजा. 1 2 3 4 5 6. ही आहे 6 आणि हे आहे 1 2 3 4. मग आता 6 चौक किती झाले रे? 24 चौरस सेंटीमीटर किंवा जे काही एकक असेल ते आलं ह्याचं सगळ्याचं. त्याच्यामधून हे वजा करा. 1 2 3 4 5 6 7 8 9. 24 मधून 9 वजा जर केलं तर उरतंय किती रे? इकडं 1 राहिलं, इथं 14. 14 मधून 9 गेले, उरले किती? 5 आणि 1ला 1 आलं. म्हणजे हे आहे 15. ह्याच्यात किती येतात? ह्याच्यात सगळे मिळून 15. तर उत्तर बरोबर आहे का चूक आहे खात्री करून घ्या. बघा बरं खरंच 15 येतील का? आता आपण समजा हे अशी एक रेष ओढली, अशी एक रेष ओढली, असं असं, पुन्हा हे असं असं.
मोजावर किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आलं की रे. पण परीक्षेमध्ये ह्याच्यापेक्षा जर मोठं लोट आलं तर तुम्हाला कशा पद्धतीनं करायला सांगितलं आहे ह्या पद्धतीने सुद्धा करू शकतात, ह्याही पद्धतीनं करू शकतात. उत्तर आहे 15. पर्याय नंबर 2. लगेच पर्याय नंबर 2ला तुम्ही रंगवा. किती सोपा होता प्रश्न, दोन्ही पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगितलंय. पहा बरं बालमित्रांनो, 8वा प्रश्न सुद्धा आकृती असलेलाच आहे आणि हेही सोपाच आहे. 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आता बघा, आता ह्याच्यात थोडासा भागाचा बदल दिला बरं का. हे चौरसच आहे आणि या चौरसामध्ये आपल्याला काय सांगितलंय? रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा म्हणलेत. चौरसाच्या चारी बाजूचं माप सारखं, प्रत्येक कोण काटकोन. रेखांकित भाग तर 2च दिलेले आहेत आणि चौरसाची बाजू दिली आहे 20. मग मला सांगा, ही चौरसाची बाजू 20 आहे तर 20च्या अर्ध किती होतंय रे? 10. म्हणजे हे झाला 10, म्हणजे ह्याचं 10 झाला, म्हणजे हे छोटा चौरस झाला 10 सेंटीमीटर आणि हे झाला 10 सेंटीमीटर. मग आता आपल्याला या 10 सेंटीमीटरचं क्षेत्रफळ काय चौरसाचं? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, म्हणजेच 10चा वर्ग 100. ह्या छायांकितचं 100 आलं आणि हे सुद्धा इथून जे एवढाच भाग आहे ना, हे बघा एवढाच, हे एवढंच माप 10 आहे. जसं 20च्या अर्धा आपण हे 10 केलं तसं ते, मग ह्याचं सुद्धा किती आलं? 10चा वर्ग 100. आणि म्हणून ह्या छायांकित भागाचं किती आलं? 200 चौरस सेंटीमीटर. आणि सगळ्याचं किती येतंय? 400. त्याच्यापैकी 2 रंगवलेले 200. म्हणून पर्याय नंबर 3 हे तंतोतंत तुम्ही रंगवा. ह्याचंही उत्तर दोन्ही पद्धतीनं तुम्हाला सांगितलंय. पहा बरं बालमित्रांनो, 9वा प्रश्न. एका आयताची परिमिती 60 सेंटीमीटर असून त्याचे क्षेत्रफळ 200 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याची लांबी व रुंदी पुढीलपैकी कोणती असू शकेल? अरे रे 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 आता हे जे प्रश्न आहे ना, मला तर प्रश्नच वाटत नाही. अरे प्रश्न कशाला म्हणावं की ज्याचा आपल्याला उत्तर शोधावं लागते ते प्रश्न. पण आता हे इथं दिलंय प्रश्न आणि उत्तर तर इथंच आहे, त्याच्यापैकी शोधायचं आहे. मग काय? हे आयत आहे, आयताची परिमिती आहे 60, क्षेत्रफळ आहे 200. मग मला सांगा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. मग लांबी गुणिले रुंदी ह्या दोघांचा गुणाकार आलाय 200. मग ह्याच्यापैकी कोणत्या 2 संख्येचा गुणाकार 200 येते? 14 गुणिले 16चा 200 नाही, 18 गुणिले 12चा गुणाकार 200 नाही, 19 गुणिले 11चा गुणाकार 200 नाही. म्हणजे हे नाही, हे नाही, हे नाही, तर 20 गुणिले 10, 20 10 200 आलं की रे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पण तरी पडताळा करा, इथं 20 आणि इथं 10 लिहिलं. लांबी गुणिले रुंदी केल्यावर 200 चौरस सेंटीमीटर आलं रे बाबा, पण परिमिती पण आपली 60 यायला पाहिजे ना. मग बघा बरं, हे 20 एक 20, 20 दुनी 40, 20 त्रिक 60, 20 आणि किती होतं 10, 20 एक 20, 20 दुनी 40, 50 आणि 60 आलं की रे. परिमिती पण 60 आली 200 क्षेत्रफळ असलेल्या आयताकृतीची. तर हे कशामुळं आलं? पर्याय नंबर 3 मुळं. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हाही प्रश्न अत्यंत सोपा होता, पर्यायाचा वापर करून आपण सोडवला. चला पहा बरं 10वा प्रश्न. ह्या प्रकरणामुळं तुम्हाला आयत आणि चौरसाच्या आकृत्या मात्र पक्क्या झाल्या बरं का. एका आयताकृती वर्गखोलीची लांबी 8 मीटर व रुंदी 6 मीटर आहे. त्या वर्गखोलीत फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला 50 रुपये याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल? आता हाही प्रश्न एकदम सोपाच आहे बरं का रे मुलांनो. आता आयत आहे, या आयताची लांबी 8 मीटर आणि रुंदी 6 मीटर. पण ही काय आहे? वर्गखोली. या वर्गखोलीमध्ये काय करायचं आहे? फरशी बसवायची आहे. आलं का लक्षात? मग आता अशा प्रकारे फरशी बसवायची आहे की पूर्ण वर्गखोली कव्हर करायची. मग एका चौरस मीटरसाठी किती रुपये? 50. मग पहिल्यांदा ह्याचं क्षेत्रफळ तर काढून घ्या
आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. साय साय 36 साई 42 साही 48 चौरस मीटर हे आलं. आता ह्या 48ला कितीनं गुणावं लागल? 50नं, कारण एका चौरस मीटरला 50 रुपये, तर 48 चौरस मीटरसाठी काढावं लागल ना, मग त्याला गुणायचं 50नं. 0नं 8ला गुणलं 0, 0नं 4ला गुणलं 0 अधिक 8 45ला 0 हातच्या आले 4, 5 चोक 20 आणि 4 24. उत्तर आलं किती आलं रे? 2400 रुपये. हे कुठं आहे? पर्याय नंबर 2 मध्ये. बालमित्रांनो, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे बरं का. नुसतं संख्या बदललं तर परीक्षेत प्रश्न येऊ शकतंय, म्हणून लक्षात ठेवा. आणि उत्तर सापडल्यानंतर पर्याय क्रमांकाला तंतोतंत रंगवा. पहा पुढचा प्रश्न. काय दिलंय प्रश्न पहा बरं. 11वा. 13 सेंटीमीटर लांबी व 5 सेंटीमीटर रुंदी असणारे 2 आयत एकमेकांना रुंदीच्या बाजूनं जोडले तर तयार होणाऱ्या नवीन आयताचे क्षेत्रफळ किती असेल? आता मला सांगा, ह्या प्रश्नातच उत्तर आहे की रे? मला काय म्हणायचं आहे की एक आयत दिलाय त्यांनी आणि या एका आयताची लांबी आणि रुंदी दिली आहे. एका आयताची लांबी रुंदी किती दिली आहे? लांबी 13 सेमी आणि रुंदी 5. हे 13 आणि इथं 5, मग 13 5 किती? 65. मग एका आयताचं क्षेत्रफळ आलं 65. मग अशा प्रकारे दुसराच आयत रुंदीच्या साह्यानं जोडला तर काय म्हणलं त्याचं? तर तयार होणाऱ्या नवीन आयताचे क्षेत्रफळ किती? अरे मग तयार होणाऱ्या त्याचंही क्षेत्रफळ 65च असेल ना. मग 65 अधिक 65 6 6 12 1 13 130 चौरस सेंटीमीटर. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1. हे जे काही असेल हे सुद्धा असाच आहे, इथं जोडला. आलं का लक्षात? मग ह्याचं सुद्धा माप किती आहे? 13. मग ह्याचं 65 आहे आणि ह्याचं पण 65 आहे. 65 आणि 65ची बेरीज 130. किती सोपं होतं. 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पहा पुढचा प्रश्न. पाहूया 12वा प्रश्न. आयताची लांबी कायम ठेवून रुंदी दुप्पट केल्यास त्याच्या क्षेत्रफळात कोणता बदल होईल? अरे किती सोपा प्रश्न आहे बघा बरं. आता समजा हे एक आयत आहे. ह्या आयताची लांबी आहे 6, रुंदी आहे 4. पण याच आयताचं माप लांबी कायम ठेवलं इथं 6, पण रुंदी दुप्पट केली, 4च्या जागी 8 केली, तर यांच्या क्षेत्रफळात काय फरक पडेल? काढून बघा. 6 चोक 24 आलं आणि हे 6 6 36 6 42 6 8 48 आलं. म्हणजे काय फरक पडला? अरे 24 24 24 2 48 हे दुप्पट झालं ना. मग पर्याय काय आहे? तर क्षेत्रफळ तेवढंच राहील. क्षेत्रफळ तेवढंच राहिलं का? नाही, क्षेत्रफळ निमपट होईल. ह्याच्यापेक्षा हे म्हणलंय, ह्याची तुलना करायची आपल्याला. रुंदी 4 होती तर 4च्या जागी 8 केलं तर आलेल्या क्षेत्रफळात काय बदल झाला? ते क्षेत्रफळ निमपट झालं का? 24पेक्षा अर्ध झालं का? नाही. त्याच्यानंतर चौथा पर्याय, क्षेत्रफळ चौपट होईल. नाही, तर पर्याय नंबर 3, याच्यापेक्षा हे क्षेत्रफळ दुप्पट होईल. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. याला तुम्ही रंगवा. किती सोपा प्रश्न होता. जसं जसं आपण पुढं चाललो तसं तसं वाटायलंय की अवघड प्रश्न येतील, पण वस्तुस्थितीत अगदी सोपेच प्रश्न यायलेत. पहा 13वा प्रश्न तसाच आहे. एका चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर आहे. हे एवढं समजलं का बघा बरं. हे एक चौरस आहे आणि ह्या चौरसाची बाजू किती आहे? 6 सेंटीमीटर. एवढं समजलं. पुढं पहा. व दुसऱ्या चौरसाची बाजू पहिल्या चौरसाच्या बाजूच्या निम्मी आहे. आता अजून एक दुसरं चौरस सांगितलंय आणि या चौरसाची बाजू कशी आहे? पहिल्या चौरसाच्या बाजूपेक्षा निम्मी आहे. मग ह्याचं 6 झालं तर ह्याचं 3 सेंटीमीटर बाजू. तर पुढं बघा. तर त्या 2 चौरसांच्या क्षेत्रफळांतील फरक किती? किती सोपा प्रश्न आहे.
क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग, 6 6 36 आलं. ह्याचं क्षेत्रफळ 3 त्रिक 9 आलं. मग आता ह्याचा फरक किती आहे? 36मधून 9 काढा. मग 36मधून 9 जर काढले तर 3 इथं राहिले, 2 एक हातचा इथं दिला. 16मधून 9 गेले, उरले 7 आणि इथं 2, 27 चौरस सेंटीमीटर. पर्याय नंबर 4. अगदी 10 ते 15 सेकंदात उत्तर आहे. फक्त तंतोतंत वर्तुळ मात्र रंगवा. झालं. पुढचा प्रश्न पहा. चला पहा बरं 14वा प्रश्न. 80 मीटर लांब व 20 मीटर रुंद मापाचा भूखंड 500 रुपये चौरस मीटर दराने विकला तर त्या भूखंडाची विक्री किंमत किती? किती सोपं आहे. आयताकृती भूखंड आहे बरं का हा. आणि तो किती आहे? 80 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद. आणि हा भूखंड किती रुपयानं विकला? 500 रुपये. 500 रुपये चौरस मीटर दरानं विकला. बरोबर आहे. एका म्हणजेच काय झालं? एका चौरस मीटरला किती रुपये घेतले त्यांनी? 500 रुपये. मग आता ह्याचं किती चौरस मीटर होईल ते तरी काढावं लागेल. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, 80 गुणिले 20, 8 दोन्ही 16, इथला 1 0 इथं, इथला 1 0 इथं, हे आलं 1600. मग 1600 चौरस मीटर आलं. काय आलं? चौरस मीटर. मग आपल्याला म्हणले एका चौरस मीटरला 500 रुपये. मग 1600 गुणिले 5 करायचं. किती सोपं आहे रे. मग आता शून्याला विसरून जा. 16 1 16, 16 2 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80. 80 लिहा आणि वर किती शून्य आहेत 16च्या पुढं? 2. मग ते 2 शून्य इथं दिले. खाली किती शून्य आहेत 5च्या पुढं? 2. ते शून्य 2 इथं दिले. मग किती झालं? 8 लाख. आहे का पर्यायात? पर्याय नंबर 1, 8 लाख रुपये. लगेच 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 1चं वर्तुळ रंगवायचं. पहा बरं किती सोपा प्रश्न होता हा. पहा बरं बालमित्रांनो 15वा प्रश्न काय दिलाय? 48 मीटर लांबी व 12 मीटर रुंदी असलेल्या हॉलला 64 चौरस आकृती फरशा लागतात. आता बघा हे हॉल आहे आयताकृती. एक लांबी मोठी, रुंदी लहान आली. लांबी किती दिली? 48 आणि 12. हे बघा हे 48 आणि 12. तर ह्याच्यामध्ये अशा फरशा किती बसतात? ह्याच्यामध्ये जवळपास 64 फरशा बसतात. किती फरशा बसतात रे? 64. तर चौसष्ट फरशी यामध्ये बसली आहे. ठीक आहे. प्रश्न समजला? तर काय म्हणले? 48 मीटर लांब 12 मीटर रुंदी असलेल्या हॉलला 64 चौरस आकृती फरशा लागतात. तर प्रत्येक फरशीची परिमिती किती? तर आता ही जी फरशी आहे ना, तर या एवढ्याच फरशीची परिमिती, एका फरशीची परिमिती विचारली. आता प्रश्न समजला? उत्तर एकदम सोपं आहे. पहिलं प्रश्न समजून घ्यायचा. प्रश्न समजलं की उत्तर येत आहे. मग या आयताकृती रूम जी काही आहे त्याचं क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी. म्हणजे काय हो का? लांबी गुणिले रुंदी. त्याच्यामध्ये किती फरशा बसायल्या? 64. मग खाली लिहायचं 64. एवढं समजलं? आता हे अंश आणि छेद म्हणजे काय आहे मुलांनो? भागाकार. आलं का लक्षात? जे की तुम्हाला ह्याच्या अगोदर शिकवलेलं आहे. जसं हे गणित आहे ना रे बघा, हे 5 छेदस्थानी 10 म्हणजे काय? 5 1 5, 5 2 10. अगदी तसंच आहे हे. आता असा कोणता पाडा आहे की ज्या पाड्यात 48 आणि 64 येतात? 13 1 13, 13 2 26, 33 39, 13 चौक नाही, 14 2 14 1 14 14 8 14 42 14 13 15 12 1 12 12 2 12 13 36 12 चौक 48 12 65 नाही. मग कोणतं? 16 1 16, 16 2 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64 आलं की रे? 16 1 16, 16 2 32, 16 त्रिक 48 आणि इकडं 16 चौक 64. एवढं समजलं? आता
ह्या चारनं आता हे युद्ध आहे बरं का, हर हर महादेव म्हणून यांची काटाकाटी झाली. आता हे जिवंत राहिला, ह्यानं ह्याच्यासोबत युद्ध खेळतोय. आलं का लक्षात? 4च्या पाड्यात 12 येतात, मग 4ला कट करायचं आणि 4 1 4 म्हणायचं, 4 1 4 4 2 8 आणि 4 त्रिकोम 12. म्हणजे उरलं काय, 3 गुणिले 3. उत्तर आलं 9 चौरस मीटर. एका फरशीचं क्षेत्रफळ किती? 9 चौरस मीटर. पर्याय नंबर 1 चुकला. घाई करू नका, उत्तर नाही झालं. आता हे 9 चौरस मीटर जे आहे ना मुलांनो, हे 9 चौरस मीटर हे त्या फरशीचं 64 फरशी आहेत ना, त्याच्यापैकी एका फरशीचं क्षेत्रफळ आलं. चौरस आकृती फरशी. आता ही काय आहे? एक फरशी आहे आणि या एका चौरस आकृती फरशीचं क्षेत्रफळ 9 आहे. मग मला सांगा, एका चौरसाचं क्षेत्रफळ 9 आहे तर त्याची बाजू किती? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. मग चौरसाचं क्षेत्रफळ आले 9. मग कोणत्या संख्येचा वर्ग 9 आहे? 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. आलं की रे? म्हणजे एक बाजू किती झाली? 3. समजलं? मग एक जर बाजू 3 झाली तर प्रश्न आपल्याला हे विचारलाय की त्या फरशीची परिमिती किती? मग ह्याचं 3 असेल तर ह्याचं सुद्धा माप 3, ह्याचं सुद्धा माप 3, ह्याचं सुद्धा माप 3. म्हणजे 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. म्हणून ह्याचं उत्तर आलं 12 मीटर. आता पर्यायात बघा, हे एकक कुठं आहे? मीटर 12. पर्याय नंबर 2. अशा प्रकारे 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 2 तंतोतंत रंगवा. किती सोपा प्रश्न होता. चला पहा बरं मुलांनो, 16वा प्रश्न. एका चौरसाचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर आहे. हे बघा, हे एक चौरस आहे आणि या चौरसाचे क्षेत्रफळ किती दिले रे? 100 चौरस सेंटीमीटर. हे काय आहे? चौरसाचं क्षेत्रफळ. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय म्हणले? तर दुसऱ्या चौरसाची परिमिती 100 सेंटीमीटर आहे. तर दुसरं एक चौरस आहे, त्या चौरसाची परिमिती, आलं का लक्षात? परिमिती किती दिली आहे? 100 सेंटीमीटर. ही काय आहे? परिमिती. आणि इकडं काय दिलं? क्षेत्रफळ. आता एवढं समजलं काय काय दिलंय? प्रश्न समजला? तर त्या 2 चौरसांच्या बाजूंच्या लांबीतील फरक किती? आता 2 चौरसाच्या बाजू काढायच्या. किती सोपं आहे. 100 चौरस, चौ शब्द आला की समजायचं ते क्षेत्रफळ. मग 100 चौरस सेंटीमीटर. मग हे कशाचा वर्ग आहे? 100. 1चा वर्ग 1, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 10चा वर्ग 100. म्हणून या चौरसाची बाजू किती आली रे? 10. ही बाजू 10 म्हणजे ही पण 10, ही पण 10 आणि ही पण 10. एवढं समजलं. आता दुसरा चौरस, या चौरसाची परिमिती 100 दिली आहे. परिमिती म्हणजेच काय? बाजूंची बेरीज, कंपाऊंड वॉल. आलं का लक्षात? हे लक्षात ठेवा. मग आता परिमिती 100 आहे म्हणजे 4 भाऊ आहेत, त्या 4 भावाकडं मिळून 100 रुपये आहेत. मग एका भावाकडं किती रुपये? मग काय करावं लागल? 100 भागिले 4. 4 1 4, 4 2 8 आणि इथं 10 मधून 8 गेले, 2 वरून 0, 4 पंचे 20. ह्याची एक बाजू आली 25. ह्याची एक बाजू 25 म्हणजे सगळ्या 25 25 25. आता आपल्याला ह्याची बाजू 10 समजली, ह्याची बाजू 25 समजली. आता प्रश्न काय विचारलाय? या दोघांच्या बाजूतील फरक किती? मग 15 मधून 10 सॉरी 25 मधून जर 10 गेले तर उरतेत किती रे? 15. कुठे आहे 15? पर्याय नंबर 4, 15 सेंटीमीटर. अशा प्रकारे बालमित्रांनो 16वा प्रश्न सुद्धा आपला पूर्ण झाला. पहा पुढचा प्रश्न. पाहूया पुढचा प्रश्न. पण पुस्तकात बघितलं तर पुढचा प्रश्न नाहीच आहे. 16 हे शेवटचाच प्रश्न होता. तरीसुद्धा
तुम्हाला सोपं जावं म्हणून मी नमुना प्रश्नसुद्धा घेतलो आहे बरं का. नंबर 1 नमुना प्रश्नमधला पहिला काय, सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ किती विचारले. आता ही आकृती आहे, आता ह्याचं क्षेत्रफळ ह्या एका चौरसाचं जे आहे ना ते किती दिले रे, माप 1 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर म्हणजे किती झालं 1 चौरस. म्हणजे असे किती चौरस आहेत, 1 2 3 4 5 6. आता इथं तर खाली 4 दिलेलंच आहे, 5 6 7 8 बरोबर आहे. म्हणजे हे टोटल झाले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 10 चौरस सेंटीमीटर. समजला नमुना प्रश्न पहिला. आणखीन एक नमुना प्रश्न आहे ते पण तुम्हाला सांगतो हां. पहा बरं बालमित्रांनो, नमुना प्रश्न दुसरा आहे तुमच्या पुस्तकातलाच आहे बरं का, तिथं उत्तर दिलेले तरी समजावून सांगायलो मी. एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर व रुंदी 4 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. आता आयत दिलेलं आहे, त्या आयताची लांबी आहे 12 आणि रुंदी आहे 4 सेंटीमीटर आणि ही 12 सेंटीमीटर. तर आपल्याला विचारलंय त्या आयताचे क्षेत्रफळ किती. मग आता बघा 12 1 12 लांबी गुणिले रुंदी करा, 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48. उत्तर आलं 48. मग आता इथं पर्याय नंबर 2 तुम्ही जर लिहिलात तर चुकलं बालमित्रांनो, हे लक्षात ठेवा बरं. म्हणूनच मी नमुना प्रश्न घ्यायलोय. चौरस क्षेत्रफळ म्हणलं की त्याचं एकक आहे चौरस, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढं जे बाजूला माप दिलेलं आहे ते लिहायचं सेंटीमीटर. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2 नाही, पर्याय नंबर 1 आहे 48 चौरस सेंटीमीटर. हे लक्षात ठेवा बरं का. पहा पुढचा प्रश्न. पहा आपण मुख्य प्रश्नामध्ये हे प्रश्न सोडवले बरं का, फक्त माप वेगळे आहेत. एक आयताची लांबी 10 सेंटीमीटर आहे आणि त्याची परिमिती 24 आहे. आता हे आयत आहे, या आयताची लांबी 10 आहे आणि त्याची परिमिती किती दिली आहे 24. तर त्याचे क्षेत्रफळ किती असं विचारलंय. बघा बाबा किती सोपं आहे बघा बरं. मग आता ह्या आयताची लांबी 10 म्हणजे हे पण 10 असेल, 10 आणि 10 किती झाले 20. मग ह्या 24 मधून जर 20 वजा केले तर उरले किती 4. मग हे 4 काय आहे तर रुंदी, दोन्ही रुंदी समान समान. मग ही रुंदी किती झाली 2, ही रुंदी किती झाली 2. मग या आयताचं क्षेत्रफळ किती 10 गुणिले 2 लांबी गुणिले रुंदी, 10 दुनी 20 चौरस सेंटीमीटर. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. होतं ना सोपं. जे सोडवलेलेच आहेत तुम्ही, फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला पहा बरं नमुना प्रश्न चौथा. 5 मीटर लांब व 4 मीटर रुंद असलेल्या एका खोलीला फरशी बसवायची आहे. त्यासाठी 25 सेंटीमीटर बाजू असलेल्या किती चौरस आकृती फरशा लागतील. आता हे आयत आहे, या आयताचं क्षेत्रफळ काढायचं, त्याच्यात किती 25 सेंटीमीटर चौरस आकृती फरशा बसतील सांगायचं. आता हे 25चं माप आहे सेमीमध्ये, हे लांबी आणि रुंदी दिली आहे मीटरमध्ये. मग आपल्याला करावं लागेल ह्याचं सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 5 मीटर म्हणजे किती झाले रे 500. 4 मीटर म्हणजे किती झाले 400. मग आता लांबी गुणिले रुंदी तर ते केलं तर किती येईल 5 चोक 20. 20च्या पुढं हे 2 शून्य आणि हे 2 शून्य दिले, किती आलं हे उत्तर 2 लाख. आता हे 25 सेंटीमीटरचा हा चौरस आहे बरं का, छोटासा फरशीचा तुकडा आहे. ठीक आहे. मग आता हे फरशीचं तुकड्याचं एका बाजूचं माप आहे, मग ह्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग 25चा वर्ग किती 625 बरोबर आहे. मग आता हे 625 कुठं लिहायचं ह्याच्या खाली 625 आणि या 2 लाखाला 625 भागा. किंवा असंही तुम्हाला पुस्तकात सांगितल्याप्रमाणे करू शकतात. 500 गुणिले 400 छेदस्थानी 25चा वर्ग म्हणजे हे 25 गुणिले हे 25 करायचं, मग सोपं जाईल. आता 25 500ला भागता येत आहे ना, भागा. 25 1 25, इथं 50ला काटा, 25 दोन्ही 50. 25 शून्याला भाग जात नाही म्हणून 0. तसंच इथं 25 1 25
आता इथं 40 आहेत, मग 25 एक 25 आणि 40मधून 25 गेले, उरले किती? 5 30 15. मग आता हे आले 15 बाकी इथं, आणि हे किती झाले रे? 150. मग 25 5 125 आणि 25 सख 150. मग काय काय उरलं? 20 गुणिले 16. मग 20 गुणिले 16 यांचा गुणाकार, 20 गुणिले 16 ह्यांचा गुणाकार. 16 न शून्याला गुणलं 0, 16 एक 16, 16 दोन्ही 32, 320. पर्याय नंबर 4. किती सोपा होता हा ही प्रश्न, समजून घेतलं सगळं सोपं आहे. आणि हा भागाकार तुम्हाला अशी काटाकाटी नाही समजली तर तुम्ही असंही करू शकतात, 25 भागिले 500, बघा तेच उत्तर येते. किंवा तुम्हाला हे 25 भागिले 400 असंही केलं तरी तेच उत्तर येते. समजलं मुलांनो? अशा प्रकारे क्षेत्रफळ हे प्रकरण म्हणजे अत्यंत सोपं प्रकरण आहे बरं का मुलांनो. त्यामुळं बिलकुलसुद्धा घाबरू नका. तुम्ही जर घाबरलात तर मग मात्र तुम्हाला सोपं गणितसुद्धा अवघड जाईल. त्यामुळं छानपैकी पाठांतर करा, लक्षात ठेवा. वर्ग, घन, पाढे हे पाठ पाहिजे, गुणाकाराचा सराव करा आणि वारंवार पुस्तकामधले हे जे गणित आहे ते सोडवलेले हे पुन्हा पुन्हा सोडवा. म्हणजे तुम्हाला परीक्षेपर्यंत हे लक्षात राहील आणि परीक्षेत आल्यावर तुम्ही अचूक पद्धतीने सोडवताल. आज तुम्ही सगळं हे मार्गदर्शन ऐकलात, इथं बसून छानपैकी अभ्यास केलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.